नमस्कार. आवाज येतोय? नालंदा संस्थेचे ग्राम समृद्धी मंच आयोजित राज्यस्तरीय ग्राम समृद्धी सन्मान सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले श्री जितेंद्र दाते साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला नुकतंच अतिशय छान मनोगत व्यक्त केले असे मनोजी वाबळे साहेब, माझे मित्र श्रीकांतजी, प्रदीपजी, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम हा ऐकून मला अतिशय समाधान वाटलं आणि मला ज्यावेळेला त्यांनी फोन केला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी या कार्यक्रमाला नक्की येईल. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमातून आपण सर्वजण काहीतरी घेऊन जाणार आहोत. आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या भारतामध्ये आपण राहतो. या देशामध्ये राहत असताना खेड्यांचं अनन्यसाधारण आणि विशेष महत्व आपण जाणतो. आजकाल देशाच्या प्रगतीमध्ये ज्यांनी ज्यांनी कर्तृत्व गाजवलं आहे त्यातली अनेक माणसं ही खेड्यामध्ये राहिलेली आहेत, खेड्यामधून आलेली आहेत आणि खेड्यामधून आल्यानंतर शहरामध्ये विकासामध्ये, राज्याच्या विकासामध्ये, अर्थकारणामध्ये, देशाच्या विकासामध्ये, देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये जो ग्रामीण चळवळीचा, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा किंवा ग्रामीण संस्कारांचा जो टच आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. मला आज या कार्यक्रमाला आल्यानंतर अजून एक आनंद वाटला की मी आज आपल्याला ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्यामुळे आपण सतत यापुढे संपर्कात राहणार आहेत. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला हे नक्की जाणतो की गाव एकत्रित करण्यासाठी, गावच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजेत. गावचा विकास करताना त्यासाठी निधीची आवश्यकता असते. निधी उभा करणं अत्यंत कठीण काम असतं. गावचा सरपंच हा एक घटक असतो, त्यामध्ये विधानसभा क्षेत्र येतं, जिल्हा परिषद येते, पंचायत समिती येते आणि मग लोकसभा क्षेत्र येतं. यातला सगळ्यात शेवटचा घटक जर सरपंच असेल तर त्याला सतत जी अडचण असते ती निधीची. निधी उभा करायचा कसा? गावच्या आजकालच्या निवडणुका ह्या कठीण झालेल्या आहेत. निवडणुका लढताना अनेक पैसा खर्च करावा लागतो, त्यानंतर तो परत लोकांचा त्यामधून विकास करायचा असतो, त्यामधून गेलेला पैसा परत आपल्याला उभा करायचा असतो. हे करत असताना सरपंचाची आणि सरपंचासोबत असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याची अतिशय कसोटी लागते. मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये देखील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आमचा बीड जिल्हा ओळखला जातो. मी त्या भागातून येतो. ज्या वेळेला मी त्या भागातून आलो, पुण्यामध्ये 5वी साठी शिक्षणाला आलो, त्या भागात ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जात असल्याने आम्हाला पुण्यात कुठला आहेस तर बीडचा आहे सांगायला थोडस जरा कमीपणा वाटायचा. कालांतराने मी 5वीला वसतिगृहात आल्यानंतर संबंध पुण्यामध्ये जनसंपर्क वाढला. इथल्या वेगवेगळ्या संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, राजकीय जे काही नेते मंडळी त्यांच्यात बसूट झाली आणि आमचा संपर्क वाढत गेला. त्या माध्यमातून आम्ही आत्ताचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी जोडले गेलो. छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये आम्ही चळवळ तयार केली आणि एक एक प्लॅटफॉर्म मिळत गेला. त्या माध्यमातून ज्या वेळेला मी माझ्या ग्रामीण भागाकडे, माझ्या गावाकडे इथून पाहायचो तेव्हा मला गावाला गेल्यानंतर अनेक उणिवा दिसायच्या. मी काय करू शकतो हा प्रत्येक वेळेला माझ्या मनात प्रश्न यायचा. छोटस उदाहरण असं सांगतो की मी इयत्ता 11वी 12वीला असेल, फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. त्या काळामध्ये गावामध्ये स्मशानभूमी नव्हत्या आणि स्मशानभूमी या तालुक्याचा किंवा जिल्ह्याच्या इंजिनियरला त्याचं स्ट्रक्चर देखील माहिती नव्हतं. परंतु मी गावाला गेल्यानंतर एका PSIचा अपघात झाला होता आणि त्याला उडवलं होतं आणि तो जागा मृत्युमुखी पडलेला होता. त्याचा जो देह आहे तो गावामध्ये आणला. त्याने अनेक वर्ष समाजाची सेवा केली होती. तो अचानक कर्तव्य बजावत असताना त्याला मरण आलं.
गावात आणल्यानंतर त्याला ज्यावेळेला अंत्यविधी करायचा होता त्यावेळेला आपल्या भागात त्या काळामध्ये फार काही शौचालय नव्हते, स्मशानभूमी नव्हत्या, तर तो देह आहे तो आपल्या गावाकडच्या हागणदारीच्या बाजूला स्मशानभूमी आपण ज्याला पूर्वी म्हणायचो किंवा मशानवाटा म्हणायचो, तिथं त्यामध्ये ते दगड, आजूबाजूला सगळी घाणेरडी परिस्थिती असलेली संडास, आणि तिथं ते त्याचा अंत्यविधी केला गेला. माझ्या मनाला वेदना झाल्या, पण मी काही करू शकत नव्हतो. मी पुण्यात आलो, इथल्या संघाच्या 1-2 लोकांशी बोललो की असा असा प्रसंग घडला आणि तो माझ्या मनाला टोचला गेला. त्यामधून मला त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री म्हणजे पियुष गोयल राज्यसभेला खासदार होते, मला त्यांनी सांगितलं की तुझे नेमकी प्रॉब्लेम काय सांग. मी त्यांना सांगितलं की महिला रस्त्यावर बाथरूमला जातात, त्यांना व्यवस्था नसते, स्मशानभूमीची अडचण असते. तर मला त्यांनी ती सगळी व्यवस्था लावल्यानंतर मला त्यांनी पियुष गोयलांचा नंबर दिला. मी त्यांना फोन केला. तिथून पुढे 15 दिवसामध्ये त्यांनी खासदार निधी दिला आणि बाकीची प्रक्रिया आपण ग्रामपंचायतीमध्ये काम करतात त्यामुळे आपल्याला माहिती आहे, टेक्निकल सँक्शन, वर्क ऑर्डर वगैरे वगैरे. त्या काळामध्ये मी ज्या वेळेला स्मशानभूमीचं काम करतोय, माझं वय लहान होतं, माझ्या गावातल्या काही 1-2-5 जी काही आपली टवाळखोर पोरं असतात ते म्हटले की तू स्मशानभूमी बांधली, तुझ्या घरातला माणूस मरणार. मी घाबरून गेलो. मी म्हटलं मी काय करतोय मलाच कळेना. आता पुण्यात राहिल्यामुळं अंधश्रद्धा पाळायची नाही वगैरे वगैरे या गोष्टी होत्या. मी ती बांधली स्मशानभूमी. माझ्या तालुक्यातली पहिली स्मशानभूमी होती आणि ती स्मशानभूमी झाल्यानंतर जी लोक नावं ठेवत होती ती लोक त्या ठिकाणी अंत्यविधी झाला की हे एकदम चांगल्या प्रकारे तिथं जो शेवट आहे माणसाचा तो करायचे. आणि मी गावात महिलांसाठी बाथरूम बांधलं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या देखील मी दुरुस्त केल्या. ग्रामीण भागातील हे जे महत्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यासाठी आजकालच्या सरपंचांनी लक्ष देणं गरजेचं आहे. अलीकडं तुम्ही एक पाहत असाल की 2014 नंतर आजपर्यंतच्या अनेक पंतप्रधानांनी, अनेक पक्षांनी, आपण वेगवेगळ्या विचाराचे असाल, सगळ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी, देशासाठी काम केलेलं आहेच. परंतु तुम्ही 2014 नंतर जर पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास होतोय तो विकास हा आपल्याला जागोजागी पावलोपावली मनाला मागचा जो विकास आणि आत्ताचा विकास तुलना करायला भाग पाडतोय. मी तर म्हणेल की आपण या शतकामध्ये किंवा या काळामध्ये जन्मलो आहोत, खरंच आपण भाग्यवान आहोत. त्याचं कारण असं आहे की 2019ला ज्यावेळेला कोविड आला, आपल्या देशामध्ये विद्वत्तेची कमतरता नाहीये किंवा नव्हती किंवा नसणारही आहे, परंतु आपल्या देशामध्ये असलेलं महत्वाचं जे टॅलेंट आहे, युवकामध्ये जे टॅलेंट आहे त्याला प्लॅटफॉर्म देणं हे फार महत्वाचं होतं, आहे आणि असणार आहे. 2019ला कोविड आला, अस्ताव्यस्त झालेल्या जगामध्ये कुणालाही लस काढण्याची त्यांच्याकडे ना स्किल होते ना काही अन्य साधनं होती. आपल्या भारत देशाने साधारण 130 देशांना कोविडची लस पुरवली. हे जर कुणामुळे होऊ शकलं असेल तर एका सक्षम नेतृत्वामुळे होऊ शकलं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे होऊ शकलं. आपण ग्रामीण भागामध्ये पारावर बसलेल्या गप्पा ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला मोदीजींचे उणे धुणे आपण काढतो. राज्याच्या तिजोरीवर जो आता जे आपले मुख्यमंत्री काम करतात त्यांचे आपण उणे धुणे काढतो, त्यांच्या नाराजी वाटत बसतो. पण तुम्ही गावचा जो कणा असलेला सरपंच आहात, गाव सांभाळताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, कुटुंब सांभाळताना कुटुंब प्रमुखाला ज्या पद्धतीने सामोरं जावं लागतंय तितक्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा मोठ्या पद्धतीने देश सांभाळताना किंवा राज्य सांभाळताना त्याही लोकांना कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला नुकतंच आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं निधन ज्यांचं झालं, नुकसान झालं, ते अजितदादा पवार विकास पुरुष आपल्या महाराष्ट्रात होते. खूप चांगलं त्यांचं काम होतं. म्हणजे मी जरी भाजपमध्ये काम करत असलो तरी सर्व पक्षीय सगळ्यांना आवडणारा विकासाचं राजकारण करणारा नेता आपण हरवला. त्यांनी आपल्या सगळ्यांना जाताना सांगितले राजकारण वंगाळ आहे, परंतु जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो
त्या व्यक्तीला सकाळपासून तर रात्रीपर्यंत समाजासाठी काहीतरी मी वेगळं करू शकतो का, हा विचार मनात घेऊन तो काम करतो. मी म्हणेल की ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किंवा तुम्ही सदस्य असताना खूप मोठं काम करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही एक एक छोट्या छोट्या कामावर लक्ष दिलं तर आपण बदल घडवू शकतो. आपली सकारात्मक भूमिका पाहिजे. आपण याच्याकडं त्याच्याकडं सांगण्यानुसार निगेटिव्ह वृत्तीने जर पाहिलं तर आपण विकास करू शकत नाही. साधं उदाहरण सांगतो. मी 5वी पासून वसतिगृहात राहतो. पुणे विद्यार्थी गृह म्हणून या सदाशिव पेठेत पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेत 5वी पासून ग्रामीण भागातली मुलं वसतिगृहात राहण्यासाठी येतात. अत्यंत गरीब कुटुंबातली खेड्यातली मुलं असतात. हे इथं शिक्षण घेतात, त्यांच्या जीवावर पायावर उभे राहतात आणि पुढे जातात. आपल्या ग्रामीण भागातील जरी काही मुलं असतील तरी मी जाताना माझा संपर्क देईल, तुम्ही माझ्याकडे पाठवा. गरीब कुटुंबातले, आई वडील नसलेले, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्या मुलांना 5वी ते 10वी वसतिगृह, शाळा, राहणं खाणं सगळी व्यवस्था कमी खर्चामध्ये आपण करू शकतो. म्हणजे हा देखील गावातला एखाद्या जर पुरुष वारलेला असेल आणि त्याला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर आपण त्याच्या कुटुंबामध्ये एक पार्ट बनू शकतो त्याच्या प्रगतीचं. आणि कुटुंबामधला एक व्यक्ती, एक विद्यार्थी, एक मुलगा शिकला की त्याची पिढी बदलते, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. मी देखील त्याचं एक उदाहरण आहे. इकडे सेनापती बापट रोडला विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून वसतिगृह आहे. आपण ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांमध्ये कॅलिबर असतं, हुशार असतात, परंतु त्यांना पुण्यात राहण्याची खाण्याची सोय नसते. तुम्ही माझ्याशी संपर्क करा. गरीब आणि हुशार विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला तुम्ही मला सांगा, त्याला पैसा वाचून त्याचं शिक्षण अडणार नाही याची जबाबदारी आज मी या कार्यक्रमात घेतो. समाजामध्ये अनेक दानशूर लोक आहेत. वाबळे साहेबांनी सांगितलं स्कॉलरशिप. मी देखील स्कॉलरशिपवर शिकलेलो आहे. माझे आई वडील माझे धोतर घालतात, आई लुगडं घालते, दोघंही निरक्षर आहेत. मी पुण्यात आलो, स्वतःच्या जीवावर शिकलो. आज मी चांगल्या प्रकारे माझी प्रगती करतोय. मला ज्या लोकांनी घडवलं, ज्यांच्यामुळे मी घडलो, माझं एक मत आहे की मी ज्या भागातून आलोय, ज्या खेड्यामधून आलोय, त्या खेड्यामधल्या मुलाला पैसा वाचून, परिस्थिती वाचून त्याचं शिक्षण अडून पडलं नाही पाहिजे. माझ्या गावातल्या दारूचं दुकान होतं. अनेक महिला मी गावाला गेल्यानंतर सांगायच्या की हे दारूचं दुकान बंद कर. मला शक्य नव्हतं. मी नाही त्या लोकांमध्ये जाऊन वाईटपणा घेऊ शकत. तुम्ही सरपंच म्हणून पण जाऊन वाईटपणा घेऊ शकत नाही. परंतु ज्या वेळेला त्या माणसाकडे मी गेलो, त्याचा मुलगा 7वीला होता. 7वीतून 8वीला त्याला मी माझ्या या पुणे विद्यार्थीगृहात प्रवेश करून दिला. तो इथे शिकायला लागला. सहज 2 वर्षांनी मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विनंती केली की काका हे सोडून द्या, नका करू. अनेकांचं तळतळाट लागतात. लोक दारू पितात, रस्त्यावर पडतात, जाऊन घरी बायकांना मारतात, कामं करत नाहीत, याच्यामुळं प्रॉब्लेम होतात. त्यांनी ते दुकान बंद केलं. गावात दारू भेटत नाहीये. एक जरी तुम्हाला याच्यामधून एक विद्यार्थी शिकवला म्हणून त्याचं कुटुंब आज दारूच्या व्यवसायापासून बाजूला गेलं. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. गावातल्या अनेक समस्या असतात. असंच एका गावचं आपल्याला मी उदाहरण देतो. एक गाव होतं, त्याच्यामध्ये सगळी अस्वच्छता होती, खराब झालेलं गाव होतं. गावातलं कुणी कुणाचं ऐकत नव्हतं. आणि त्यावेळेला गावातले काही सामंजस्य लोक म्हटले की हे काय आमचं काम नाहीये, हे सरकारने काम करायचंय, ही जबाबदारी सरकारची आहे, हे काय आम्ही करणार का? सरकारची जबाबदारी म्हणून त्याने अंग झटकून टाकलं त्या लोकांनी. त्याच्यातून एक युवक आला आणि त्याच्याकडे गावच्या सरपंचाची जबाबदारी मिळाली. त्या युवकाने भाषण न करता, लोकांना सल्ले न देता स्वतः झाडू हातात घेतला आणि तो बदल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ज्या वेळेला झाडू हातात घेतला त्यावेळेला बाजूच्या अजून काही लोकांनी त्याला मदत केली. अजून काही लोक त्या चळवळीमध्ये सामील झाले. गावातले पिण्याच्या पाण्याच्या जागा स्वच्छ झाल्या. गावातली प्रमुख रस्ते, देवळं किंवा या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टीमुळं गाव स्वच्छ होणार होतं
ते गाव स्वच्छ झालं, गाव तंटामुक्त झालं, निर्व्यसनी झालं. त्यामध्ये एका वृद्ध माणसाने विचारलं की हा बदल तू कसा केलास? तर त्याने दिलेलं उत्तर हे खूप चांगलं आहे. त्याने असं सांगितलं की मी संपूर्ण गाव उजळण्याचा प्रयत्न केला नाही, मी फक्त एक दिवा पेटवला आणि त्या दिव्यापासून हजारो दिवे हे पेटले गेले. आता आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्यांनी आपल्या गावात हे दिवे पेटवले आहेत आणि त्यांच्या या पेटवलेल्या दिव्यामुळेच त्यांच्या कार्यामुळं विकासाची, जनसेवेची जी ज्योत पेटवली आहे. म्हणूनच आज या संस्थेने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल की आपण समाजामध्ये काम करत असताना वाबळे सरांनी सांगितलं की अनेक जण नाव ठेवतील, आपल्याला कुणी कमी लेखल, कुणी मागे उडेल, परंतु अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही नाउमेद व्हाल, ज्या वेळेला तुम्हाला हार वाटेल, त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जरी एक अश्रू पुसावयास आला तरी जन्म कामाशी आला. म्हणजे तुम्ही एकाचा जरी अश्रू पुसण्याचं काम केलं तरी आपला हा जो काही जन्म आहे तो आपल्या कामाला आला किंवा लोकांच्या कामाला आला किंवा समाजाला आपण काहीतरी देऊ शकलो, ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपलं काम सतत करत राहा. या संस्थेने, अतिशय नालंदा संस्थेने खूप छान कार्यक्रम घेतला. प्रदीप आणि श्रीकांतजींनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या महत्वाच्या आपल्यासारख्या लोकांचा सत्कार होणं, त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं ही फार जमेची बाजू आहे. आज अनेक संस्था आहेत, परंतु त्या संस्थांच्या तुलनेमध्ये हे जे काही नालंदा संस्थेचा ग्रामसमृद्धी मंच आहे याचं काम अनेक दिवसांपासून मी ऐकतो. अतिशय चांगलं काम यांच्या माध्यमातून समाजातल्या अंत्योदयापर्यंत होतंय, ही अभिमानाची बाब आहे. यांचं हे काम असंच वाढत जाईल आणि महाराष्ट्र यांच्या कामाची नक्की दखल घेईल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.